हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण ट्रिगॉनॉमेट्री फर्स्ट या चॅप्टरला सुरुवात करतोय. ठीक आहे. सो फर्स्ट आपण ट्रिगॉनॉमेट्रीचं मिनिंग समजून घेऊयात. ट्रिग्नोमेट्री या वर्डमध्ये ट्राय म्हणजे 3, गोनो म्हणजे अँगल आणि मेट्री म्हणजे मेजरमेंट. म्हणजेच ट्रिग्नोमेट्री या वर्डचं मिनिंग होतंय 3 अँगल मेजरमेंट. 3 अँगल मेजरमेंट म्हणजे 3 अँगल कोणाला असतात तर त्याचा ट्रायंगलला. ओके. सो ट्रिग्नोमेट्रीमध्ये 6 रेशोज. फर्स्ट साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा. ओके. आणि यांचेच रेसिप्रोकल म्हणजे साइन थिटाचा रेसिप्रोकल असतो कोसेक थिटा, कॉस थिटाचा रेसिप्रोकल असतोय सेक थिटा आणि टॅन थिटाचा रेसिप्रोकल असतोय कॉट थिटा. ओके. सो साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट हे 6 रेशोज आहेत ट्रिग्नोमेट्रीचे. ओके. आता जर ट्रिग्नोमेट्रीचा विचार केला, सपोज हा एनी राईट अँगल ट्रायंगल आहे, एनी राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याला मी एबीसी कॉल करतोय. एबीसी हा आहे अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. आणि हा सपोज हा ॲक्यूट अँगल आहे थीटा. ओके. थीटा इज अ ॲक्यूट अँगल इन द राईट अँगल ट्रायंगल एबीसी. सो साइन थिटाचा फॉर्म्युला काय होतोय तर तो होतोय अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साईड कुणाच्या तर या थिटाच्या अपोजिट साईड म्हणजे ए बी आणि हायपोटेनियस आहे ए सी. ओके. सो अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस हा साइन थिटाचा फॉर्म्युला. अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. कॉस थिटासाठी फॉर्म्युला होतोय ॲडजसंट साईड. कॉस थिटा म्हणजे हा थिटाच्या ॲडजसंट साईड. थिटाच्या ॲडजसंट साईड म्हणजे शेजारची साईड ती आहे बी सी. ओके. सो कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस. ओके. आणि एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. सो टॅन थिटाचा फॉर्म्युला काय आहे? टॅन थिटा म्हणजे काय? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके. सो मग साइन अपॉन कॉस म्हणजे काय? अपोजिट अपॉन ॲडजसंट, बिकॉज हायपोटेनियस झाला कॅन्सल. सो अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड हा फॉर्म्युला होतोय टॅन ऑफ थिटासाठी. नेक्स्ट आहे कोसेक ऑफ थिटा, सेक ऑफ थिटा आणि कॉट ऑफ थिटा. ओके. सो आता कोसेक थिटासाठी फॉर्म्युला काय होईल? कोसेक थिटा म्हणजे आहे या साइन थिटाचा रेसिप्रोकल. सो हायपोटेनियस अपॉन अपोजिट साईड. ओके. हा फॉर्म्युला झाला कोसेक थिटाचा. सेक थिटासाठी फॉर्म्युला होतोय हायपोटेनियस अपॉन ॲडजसंट साईड आणि कॉट थिटासाठी फॉर्म्युला होतोय ॲडजसंट साईड अपॉन अपोजिट साईड. ओके. हे झाले ट्रिग्नोमेट्रीच्या 6 रेशोज. आता साइन अपॉन कॉस म्हणजे झाला टॅन. मग कॉस अपॉन साइन म्हणजे कोण होईल? कॉस थिटा अपॉन साइन थिटा म्हणजे कोण होईल? तर कॉस अपॉन साइन म्हणजे होते कॉट ऑफ थिटा इज इक्वल टू कॉट ऑफ थिटा. ओके. बिकॉज टॅन थिटाचा रेसिप्रोकल म्हणजे कॉस थिटा अपॉन साइन थिटा म्हणजेच कोण येणार आहे? कॉट ऑफ थिटा येणार आहे. सो हे ट्रिग्नोमेट्रीचे होते 6 रेशोज. आता आपण एक कन्सिडर करूयात. सपोज हे कार्टेशियन प्लेन आहे. ओके. कार्टेशियन प्लेन आहे आणि सपोज दिस इज अ सर्कल. हे एक आहे सर्कल. ओके. आता हा सर्कलचा आहे ओरिजिन. सपोज या सर्कलवरती कुठलाही एक पॉईंट आहे पी. ओके. कुठलाही एक पॉईंट आहे पी. पीचे कॉर्डिनेट काय असतील? इकडचा असेल एक्स कॉर्डिनेट आणि हा इथला काहीतरी वाय कॉर्डिनेट म्हणजे पीचे कॉर्डिनेट झाले एक्स वाय. ओके. आणि सपोज मी आता जॉईन करतोय ओपी जॉईन केल्यानंतर काय मिळेल तर मला मिळते रेडियस आर मिळते. ओके. आणि या पी पासनं या एक्स ॲक्सिसवर, हा ॲक्च्युली एक्स ॲक्सिस आहे, हा निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. ओ टू एक्स हे डिस्टन्स झालं पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आणि ओ टू एक्स डॅश ओके हा झालेला आहे निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. सिमिलरली हा वरती आहे हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आणि दिस इज अ निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. ओके. सो दिस इज अ वाय अँड सपोज वाय डॅश. ओके. हा निगेटिव्ह वाय ॲक्सिस. आता मी काय करतोय, हे पी पासनं ह्या एक्स ॲक्सिसवर म्हणजे ह्या पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय आणि सपोज मी त्याला कन्सिडर करतोय ए. ओके. सपोज कन्सिडर करतोय मी त्याला ए पॉईंटने आणि हा जो ओ आहे ना, हा म्हणजे सॉरी हा अँगल ए ओ पी किंवा अँगल पी ओ ए हा अँगल आहे थीटा. म्हणजे इथे राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. ओके. आणि हा अँगल आहे थीटा. सो इन ट्रायंगल पी ए ओ अँगल ए विच इज इक्वल टू 90 डिग्री. आता डिस्टन्स ऑफ ओ ए मी कन्सिडर करतोय स्मॉल एक्सने. डिस्टन्स ऑफ ओ ए मी कन्सिडर करतोय स्मॉल एक्सने आणि डिस्टन्स ऑफ पी ए मी कन्सिडर करतोय स्मॉल वायने. ओके. सो म्हणजेच काय, पीचे कॉर्डिनेट काय झाले, हे इथपर्यंत डिस्टन्स म्हणजे एक्स आणि हे एवढं डिस्टन्स म्हणजे वाय, म्हणजे पीचे कॉर्डिनेट झालेत एक्स वाय. ओके. आता पाहून घ्या, इन ट्रायंगल पी
PAO. ओके, PAO मध्ये अँगल ए विच इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल ए म्हणजे किती झालेला 90 डिग्री, नाही सॉरी 90 डिग्री म्हणजे झालेला राईट अँगल. ओके, सो नाऊ आता अँगल POA म्हणजे झालेला आहे थीटा. आता मी डिस्टन्स कन्सिडर केले OP डिस्टन्स आहे R म्हणजे ती थोडक्यात रेडियस होते, आणि डिस्टन्स आहे OA x स्मॉल x आणि डिस्टन्स आहे PA स्मॉल y. ओके, आता आपण फाइंड करूया साइन ऑफ थीटा. साइन थीटाचा फॉर्म्युला काय, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. साइन ऑफ थीटा, मग थीटाची अपोजिट साइड कोणती, हे काही PA. ओके, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस म्हणजेच कोण, PA अपॉन हायपोटेनियस आहे OP. ओके, सो PAचं डिस्टन्स काय झालेलं आहे, डिस्टन्स ऑफ PA विच इज इक्वल टू y अपॉन OP डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स ऑफ OP विच इज इक्वल टू रेडियस R. सो मग इक्वेशन काय तयार होतंय, सो इक्वेशन बिकम्स y इज इक्वल टू, सपोज हा y अपॉन R आहे, हा R इकडे जाऊन मल्टिप्लाय केला तर होते y इज इक्वल टू R साइन थीटा. ओके, y इज इक्वल टू R साइन थीटा. नाउ सिमिलरली कॉस थीटा ऑब्टेन करूयात. चला, कॉस थीटा म्हणजे काय, ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. ऍडजसंट साइड आहे OA. ओके, OA अपॉन हायपोटेनियस आहे OP. मग डिस्टन्स ऑफ OA विच इज इक्वल टू x आणि OP म्हणजे किती, ते रेडियस R. सो मग इक्वेशन परत काय तयार झालेलं आहे, x इज इक्वल टू R, इकडे R गेला मल्टिप्लाय झाला, R कॉस ऑफ थीटा. ओके, R कॉस ऑफ थीटा. आता आपल्याला एक इक्वेशन माहिती आहे कोणाचं, तर ते सर्कलचं इक्वेशन. काय आहे सर्कलचं इक्वेशन, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. सर्कलचं इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. वी नो दॅट इक्वेशन ऑफ ए सर्कल इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. ओके, सो आता व्हॅल्यू ऑफ एक्स विच इज इक्वल टू आर कॉस थीटा इट्स स्क्वेअर प्लस व्हॅल्यू ऑफ वाय आर साइन थीटा इट्स स्क्वेअर इज इक्वल टू हा आहे आर स्क्वेअर. सो इथे काय आता स्क्वेअरिंग होईल, आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू आर स्क्वेअर. सो इकडे पण आर स्क्वेअर आणि इथे पण आर स्क्वेअर आहे, तो घेतो मी कॉमन. आर स्क्वेअर कॉमन घेतला राहिला, कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू आर स्क्वेअर. इकडचा आर स्क्वेअर इकडे आहे मल्टिप्लाय, तिकडे गेला तर तो होणार आहे डिवाइड. म्हणजे आयडेंटिटी काय तयार होणार आहे, कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर विच इज इक्वल टू 1. कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 ही ट्रिग्नोमेट्रीमध्ये सर्वांनाच परिचित असलेली आयडेंटिटी आहे. ओके, सो आयडेंटिटी साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 और कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 ही आयडेंटिटी आहे. नाऊ आता आपल्याला एक दोन नोट्स लक्षात येतात. काय होतंय, ह्या इक्वेशनमध्ये कुठेही आर नाही आहे, रेडियस कुठेही नाही आहे. मग आपली पहिली नोट तयार होते. पहिली नोट काय तयार होते की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर नॉट डिपेंडंट ऑन दी रेडियस. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे साइन कॉस टॅन आले फक्त तर ते फंक्शन झाले, आणि साइन अपॉन कॉस म्हणजे हे झाले अपोजिट अपॉन हायपोटेनियस ते रेशो पण झाले. ओके, सो ट्रिग्नोमेट्रिक रेशोज किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर इंडिपेंडंट ऑन दी रेडियस. इंडिपेंडंट ऑन दी रेडियस म्हणजेच काय, तर ते कुठेही रेडियसवरती डिपेंड नाही आहेत. ओके, आणि सेकंड नोट तयार होते ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ को टर्मिनल अँगल. को टर्मिनल अँगल हा महत्वाचा शब्द. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ को टर्मिनल अँगल्स आर सेम. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ को टर्मिनल अँगल्स आर सेम. को टर्मिनल अँगल्स ही कॉन्सेप्ट आपण पहिल्या चॅप्टरमध्ये पाहिलेली आहे. काय असतं बरं को टर्मिनल अँगल? को टर्मिनल अँगल म्हणजे काय, त्यांचे रेज सारखे किंवा त्यांचे जे काही हे ॲक्सिस आहेत थोडक्यात किंवा रेज म्हणूयात आपण, ते सेम असतात, बट त्यांचं रोटेशन हे डिफरंट असतं. एक्झाम्पल आपण घेतलं होतं, सपोज हा अँगल आहे 30 डिग्री आणि हा परत एक रोटेशन करून आला, म्हणजे हा 360 प्लस 30 हा झाला 390 डिग्री. म्हणजे 30 डिग्री आणि 390 डिग्री हे झालेत को टर्मिनल अँगल्स. आणि को टर्मिनल अँगल्सचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो सेम असतात. म्हणजेच काय, जर आपण साइन 30 फाइंड केला तर तो 1/2 मिळतोय आपल्याला, बरोबर ना. आणि साइन 390 जरी फाइंड केला तरी तो 1/2च मिळणार आहे. म्हणजेच काय, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ को टर्मिनल अँगल्स आर सेम. ही झाले दोन नोट्स. पहिली नोट काय होती आपली, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर इंडिपेंडंट ऑन दी रेडियस किंवा नॉट डिपेंडंट ऑन दी रेडियस. आणि सेकंड आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ को टर्मिनल अँगल्स आर सेम. म्हणजेच काय,
साइन 30 जर फाइंड केला तर 1/2 येतोय आणि साइन 390 जरी फाइंड केला तरी तो 1/2च येणार आहे. ओके, किंवा ह्याचा कॉस फाइंड केला, कॉस 30 आणि कॉस 390, तरी ते दोघे सेम येणार आहेत. सो को टर्मिनल अँगल्सचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज असतात सेम. स्टुडंट्स, आपला नेक्स्ट पॉइंट आहे सायन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑर ट्रिग्नोमेट्रिक रेशोज इन डिफरंट क्वाड्रंट्स. कुठल्याही क्वाड्रंटमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स जे काही आहेत त्यांना कोणतं साइन असेल किंवा कोणतं चिन्ह असेल ते आपल्याला ह्या पॉइंटमध्ये बघायचंय. सो कन्सिडर करा हे क्वाड्रंट, सपोज हा आहे आपला पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, हा पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस, हा निगेटिव्ह वाय ऍक्सिस, हा आहे ओरिजिन. ओके, आता मी कन्सिडर करतोय स्टँडर्ड युनिट सर्कल किंवा युनिट सर्कल कन्सिडर करूया. ओके, युनिट सर्कल म्हणजे काय की त्याची रेडियस असते 1. ओके, रेडियस किती असते 1 युनिट असते. युनिट सर्कल म्हणजे त्याची रेडियस असते 1 युनिट. ओके, आता सपोज फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आपण विचार करूयात. हा आहे आपला पॉइंट P, त्याचे कोऑर्डिनेट आहेत इथे असेल तर x आणि y कोऑर्डिनेट इज y. ओके, P ऑफ xy विथ एनी पॉइंट ऑन दी सर्कल. आता आपल्याला साइन्सचा विचार करायचा आहे. हा आहे आपला क्वाड्रंट फर्स्ट, हा क्वाड्रंट सेकंड, हा क्वाड्रंट थर्ड आणि हा आहे क्वाड्रंट फोर्थ. ओके, अँटी क्लॉकवाइज डिरेक्शनने कन्सिडर केलं तर. ओके, नाउ क्वाड्रंट फर्स्टचा विचार करूया. क्वाड्रंट फर्स्ट, आता आपण दोन इक्वेशन पाहिले होते, x इज इक्वल टू आर कॉस थिटा अँड y इज इक्वल टू आर साइन थिटा. बट हे आहे युनिट सर्कल, सो रेडियस किती असते 1 युनिट असते. सो रेडियस इज इक्वल टू 1, so 1 into cos theta, that is cos theta. So r is equal to cos theta आणि y is equal to x is equal to cos theta आणि y is equal to sin theta. हे दोन इक्वेशन तयार झाले. आता क्वाड्रंट फर्स्टचा जर विचार केला तर ओके, आता cos theta म्हणजे काय x. ओके, आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये हा आहे x. ओके, हा कन्सिडर केला तर हा x आणि हा x पॉझिटिव्ह आहे. सो cos काय येणार आहे पॉझिटिव्ह येणार आहे. x पॉझिटिव्ह आहे म्हणजे cos काय येणार आहे पॉझिटिव्ह. साइन थिटा, साइन काय साइन थिटा म्हणजे y. ओके, साइन थिटा म्हणजे y आणि y कसा इथे y आहे पॉझिटिव्ह, सो साइन सुद्धा असणार आहे पॉझिटिव्ह. म्हणजेच काय साइन आणि cos चे जे काही रेशोज असतील त्यांना चिन्ह किंवा साइन हे पॉझिटिव्हच असेल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असतील तर. फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे कुठून 0 पासून तर 90 डिग्री पर्यंत. 90 डिग्री म्हणजे π/2 रेडियन. आता आपल्याला रेडियनचा विचार करायचा आहे. सो आपला थीटा जो काय आहे थीटा हा 0 पासून तर π/2 पर्यंत असेल, म्हणजे π/2 पेक्षा लहान आणि 0 पेक्षा मोठा, 0 पेक्षा मोठा आणि π/2 पेक्षा लहान म्हणजे 0 to π/2. ओके, सो cos थीटा आलेला आहे पॉझिटिव्ह, साइन आलेला आहे पॉझिटिव्ह. मग टॅन म्हणजे काय साइन अपॉन कॉस, पॉझिटिव्ह अपॉन पॉझिटिव्ह, टॅन सुद्धा येणार आहे पॉझिटिव्ह. सो टॅन काय येणार आहे टॅन सुद्धा येणार आहे पॉझिटिव्ह. मग आता टॅन पॉझिटिव्ह आला तर त्याचा रेसिप्रोकल म्हणजे कोण कॉट, कॉट सुद्धा येणार आहे पॉझिटिव्ह. कॉस पॉझिटिव्ह आहे, कॉसचा रेसिप्रोकल कोण आहे सेक, सेक सुद्धा आहे पॉझिटिव्ह. आणि साइन, साइनचा रेसिप्रोकल आहे कोसेक, कोसेक सुद्धा आहे पॉझिटिव्ह. याचाच अर्थ फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळेच्या सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे पॉझिटिव्ह आहेत. ओके, म्हणजे त्यांना साइन हे पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, सो ऑल रेशोज आर पॉझिटिव्ह, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल पॉझिटिव्ह, ऑल पॉझिटिव्ह. नाउ सेकंड क्वाड्रंटचा विचार करता, क्वाड्रंट सेकंड म्हणजे कुठपासनं हा 90 पासनं तर ह्या 180 पर्यंत. म्हणजे काय 180 म्हणजे पाय आणि 90 म्हणजे π/2, π/2 टू पाय. म्हणजे हा झाला क्वाड्रंट सेकंड. x ची व्हॅल्यू cos थीटा, y ची व्हॅल्यू sin थीटा. ओके, सो cos थीटा म्हणजे x, cos थीटा म्हणजे कोण आहे x आहे. आणि ह्या सेकंड क्वाड्रंट मध्ये x कसा आहे निगेटिव्ह आहे. सो cos कसा येईल, cos ची व्हॅल्यू येईल निगेटिव्ह. ओके, साइन सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन, साइन म्हणजे y आणि y आहे पॉझिटिव्ह. सो साइन थिटा येतोय पॉझिटिव्ह. आता टॅन, टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस, पॉझिटिव्ह अपॉन निगेटिव्ह, पॉझिटिव्ह अपॉन निगेटिव्ह तो येतो निगेटिव्ह. ओके, तो सुद्धा येणार आहे निगेटिव्ह. मग टॅनचा रेसिप्रोकल कोण कॉट, कॉट सॉरी टॅन निगेटिव्ह तर कॉट पण कसा कॉट पण निगेटिव्ह, कॉस निगेटिव्ह तर सेक पण निगेटिव्ह. ओके, आणि साइन पॉझिटिव्ह म्हणून कोसेक पॉझिटिव्ह, कोसेक थिटा कसा येणार आहे पॉझिटिव्ह, कोसेक येणार आहे पॉझिटिव्ह. म्हणजे कोण साइन आणि कोसेक हे दोघेच रेशो पॉझिटिव्ह आहेत, अदर आर निगेटिव्ह. म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक हे कसे आहेत पॉझिटिव्ह आहेत, अदर्स आर निगेटिव्ह, अदर्स आर निगेटिव्ह.
नाऊ क्वाड्रंट थर्डचा विचार केला तर क्वाड्रंट थर्ड म्हणजे कुठनं 180 डिग्री पासून 270 डिग्री पर्यंत. 180 डिग्री म्हणजे किती पाय. ओके पाय पासून तर 3π/2 पर्यंत. ओके 3π/2 पर्यंत. नाऊ एक्स म्हणजे आहे कॉस थिटा, वाय म्हणजे आहे साइन थिटा. आता क्वाड्रंट नंबर थर्ड मध्ये कॉस थिटा कसा आहे, कॉस म्हणजे एक्स कसा, एक्स आहे निगेटिव्ह. ओके साइन कसा आहे, साइन म्हणजे वाय सुद्धा निगेटिव्ह आहे. सो साइन इज निगेटिव्ह, साइन निगेटिव्ह, कॉस निगेटिव्ह. टॅन साइन अपॉन कॉस निगेटिव्ह अपॉन निगेटिव्ह म्हणजे मायनसचा मायनस कॅन्सल होणार आणि टॅन येणार आहे पॉझिटिव्ह. टॅन कसा येईल, टॅन येतोय पॉझिटिव्ह. मग टॅन पॉझिटिव्ह आला म्हणजे कॉट सुद्धा येणार आहे पॉझिटिव्ह. ओके बट कॉस निगेटिव्ह म्हणून सेक निगेटिव्ह आणि साइन निगेटिव्ह म्हणून कोसेक सुद्धा निगेटिव्ह. ओके म्हणजेच थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन थिटा आणि कॉट थिटा असे दोनच रेशो आहेत की ते आहेत पॉझिटिव्ह, टॅन आणि कॉट. ओके हे आहेत पॉझिटिव्ह, अदर्स आर निगेटिव्ह. नाऊ क्वाड्रंट नंबर फोर्थ म्हणजे 270 डिग्री टू 360 डिग्री. 3π/2, 360 म्हणजे किती पाय, 2π. ओके 2π रेडियन. नाऊ एक्स म्हणजे कॉस थिटा, वाय म्हणजे साइन थिटा. कॉस थिटा म्हणजे एक्स कसा आहे, एक्स आहे पॉझिटिव्ह, एक्स पॉझिटिव्ह आहे. ओके नाऊ साइन थिटा म्हणजे वाय आहे निगेटिव्ह. आता टॅन म्हणजे काय, साइन अपॉन कॉस, निगेटिव्ह अपॉन पॉझिटिव्ह. ओके निगेटिव्ह अपॉन पॉझिटिव्ह उत्तर येते म्हणजे टॅन झाला निगेटिव्ह. टॅन निगेटिव्ह म्हणून कॉट सुद्धा झालेला निगेटिव्ह कारण त्याचा रेसिप्रोकलच आहे कॉट. साइन कसा आहे निगेटिव्ह म्हणून कोसेक सुद्धा निगेटिव्ह. कॉस पॉझिटिव्ह आहे म्हणून सेक सुद्धा झाला पॉझिटिव्ह. म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस आणि सेक हे दोनच रेशो आहेत पॉझिटिव्ह. कॉस आणि सेक हे दोनच रेशो पॉझिटिव्ह, अदर्स आर निगेटिव्ह. सो लक्षात कसं ठेवायचं, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह. ओके मग इथे लक्षात कसं ठेवायचं, इथे साइन पॉझिटिव्ह, कॉस पॉझिटिव्ह, टॅन. ओके साइन कॉस टॅन, कोसेक सेक कॉट. इथे पॉझिटिव्ह, अदर्स आर निगेटिव्ह. सो हा पॉइंट झालेला आहे सायन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इन डिफरंट क्वाड्रंट. मी याच्यावरती एक न्यूमरिकल्स घेतोय. क्वेश्चन इज फाइंड द साइन्स ऑफ फॉलोइंग. त्यातलं फर्स्ट आहे साइन ऑफ 300 डिग्री. आता 300 डिग्री कुठे येतो, इथपासून जर विचार केला सपोज तर 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री आणि इथे 300 डिग्री. ओके म्हणजे 300 डिग्री विच इज लाईज इन फोर्थ क्वाड्रंट. सो साइन 300 डिग्री लाईज इन विच क्वाड्रंट, क्वाड्रंट नंबर फोर्थ. ओके फोर्थ क्वाड्रंट. सो आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन कसा आहे, साइन निगेटिव्ह आहे. सो साइन 300 इज निगेटिव्ह. हा कसा आलेला आहे, निगेटिव्ह आलेला आहे. ओके सेकंड कॉस 400 डिग्रीचा विचार केला तर हे सर्कल म्हणजे 360 डिग्री आणि कॉस 400 डिग्री कुठे गेलाय तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये गेलेला आहे. ओके बिकॉज वन रोटेशन 360 आणि तिथनं पुढे म्हटलं तर 400 डिग्री. सो cos 400 डिग्री which is lies in first quadrant. ओके सो आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जर विचार केला तर सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो पॉझिटिव्ह आहेत. सो cos 400 डिग्री which is equal to म्हणजे पॉझिटिव्ह. ओके which is positive. and the last is cot of -206 degree. cot of -206 degree. ओके cot of -206 डिग्री. आता हा निगेटिव्ह अँगल आहे, मग निगेटिव्ह अँगल कसा कन्सिडर करतोय आपण, क्लॉकवाईज डिरेक्शनने. हा -90, हा -180 आणि हा -270. ओके म्हणजे 206 हा कुठे येतोय, सेकंड क्वाड्रंट मध्ये येतोय, थर्ड मध्ये नाही येत बिकॉज हा फर्स्ट आणि हा क्वाड्रंट आहे सेकंड. फक्त हा निगेटिव्ह अँगल आहे म्हणून क्लॉकवाईज डिरेक्शनने कन्सिडर केलेला आहे. ओके म्हणून cot -206 डिग्री लाईज इन सेकंड क्वाड्रंट. ओके आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉट कसा आहे, इथे फक्त साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह आहे, कॉट निगेटिव्ह आहे. सो कॉट -206 डिग्री इज निगेटिव्ह. तो कसा आलेला आहे, निगेटिव्ह. सो हा क्वेश्चन होता फाइंड द साइन्स ऑफ द फॉलोइंग ट्रिग्नोमेट्रिक रेशोज किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स.